काहीच आपली गाडी बिडी भरून झाली आहे. आपण दोघं जण निघलोय वावरात जांभळीला. आजची आपली ट्रिप राहणार आहे पूर्ण किती 60 किलोमीटरची राहणार आहे आजची ट्रिप. आणि आपल्या संघात आहे तन्वीर, जो माझा पहिलीपासून मित्र आहे. आम्ही 12वीला दुसरी शाळेत होता, आता आला आपल्या राहुरीमध्ये. आम्ही चाललो आज वावरात जांभळीला भावांनो. आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आज आपण फुल जो मला आमच्या संघ हिंडून आणणार आहे बऱ्यापैकी तरी. आणि डोंगर बिगर एकच नंबर मध्ये तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच. आणि आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुडून राहा. बघा आपला इथला सीट. हाय कर रे. हाय. भावांना आता आपण कोर्टापासून सरळ चाललोय पुढं. आता इथून याला जाणार म्हैसगावला. म्हैसगावच्या नंतर मग तिथून खाली वावरात जांभळे रोड आहे आपल्याला. मग डायरेक्ट वावरात जांभळे मध्ये भाई. वावरात जांभळे एक असं गाव आहे तिथं म्हणजे लांब लांब पर्यंत काहीच नाही. 50-60 किलोमीटर त्या साईडला आहे का म्हणजे. नाहीतर आपण इथून तिथे 65-66 किलोमीटर आहे. आणि पर्यंत माझा अंदाज 20-30 किलोमीटर पर्यंत काहीच नाही. 30 किलोमीटर पर्यंतच घर आहे. त्याच्यानंतर सेट आयरन चालू होतं का डायरेक्ट शेवटपर्यंत आयरनच आहे. त्याला दाखव तुम्हाला आता माहिती थोडेफार एक्सपिरियन्स. आणि आपली गाडी बघू घाटाने चालती का नाही तशी माहिती काय फुल हेच आहे. शॉर्ट नाही आपण असल्या गाडी 100% चढणार भावांनो. आपल्या गाडीवर आपला भरोसा आहे पूर्ण. चला भावांनो भेटूया आता पुढच्या याच्यात. आवडलं फायनली आपण आहे का आता याच्यामध्ये पोहोचलोय. आपलं कोणतं ताराबाद. ताराबाद मध्ये आम्ही दोघं आलेलो आहेत. आणि भावांनो एकदम कडक असं वातावरण झालेलं आहे. आता पावसामुळे एकच नंबर डोंगर झालेले आहे बाबा. हे बघा भावांनो एकच नंबर असं वातावरण झालेलं आहे. तन्वीर कसं झालं वातावरण. कडक कसं कडक. एकच नंबर भाई. टाटा जीप संघ आणि भाई एकच नंबर रुटिंग शॉट. एकच नंबर वाट राहिले वातावरण बितावरण. रोड अरे फास्ट रोड तर एकदम कडक आहे बरं का भाऊ. नाही करणार रोड कसा आहे तन्वीर. एकदम कडक एक नंबर. आणि भाई आपण ड्रायव्हिंग कशी करतो. एक नंबर. क्वालिटी कशी वाटली आपली. क्वालिटी आहे. क्वालिटीला आहे ना भाई. क्वालिटी आपल्या चालवली होती. विषय राम भाऊ गंभीर. मित्रांनो याच्या ब्लॉगला सपोर्ट करा. चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करा. फॉलो करा. मित्रांनो जास्तीत जास्त याचे ब्लॉग पहा. आता पहा आम्ही कशा रूटवर एकदम क्वालिटी. एकदम रुटिंग आहे. रुटिंग भाई खतरनाक रुटिंग आहे. रोड पण आमचा असा क्वालिटी आहे. आणि आमचे राम भाऊ असे गाडी चालू राहिले सणाना पिरी. दादा नाही पाहू राहिले काय नाही नुसतं वळायचं काम झालंय. गाडीमध्ये 120 लोड आहे. 120 नाही 1 टन लोड आहे. 1 टन लोड 1 टन. आमची गाडी आता कशी पळू राहिली पण. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता पावसाचं वातावरण झालेलं आहे तरी आम्ही घेऊन चाललोय 1 टन लोड गाडीमध्ये. पाहू शकताय माग पण किती लोड आहे. आमच्या त्या गाडीत चालवणारे आमचे श्रीराम भाऊ करतो का करतो. 1 टन मालची गाडी चालू राहिले. तुम्ही पाहू शकताय मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमचे श्रीराम भाऊ 1 टन लोड घेऊन चाललेले पुढे रे डायरेक्ट गेला आपलं वावरात जांभळीला. मित्रांनो जितकं होईल तितकं आमच्या भावाच्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मित्रांना दाखवा. आमच्या हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला धन्यवाद सांगा. म्हैसगावचा घाट चालू झालाय बघा घाट कसा आहे. तुम्ही पण पहा मित्रांनो. हे पहा मित्रांनो कसा घाट आहे. वाकडा तिकडा सापावानी घाट आहे मित्रांनो.
तरी आमचे श्रीराम भाऊ 1 टन माल घेऊन कसे निघू राहिले पहा. मित्रांनो, तुम्ही यांच्या मेहनतला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा शेवटपर्यंत बघा. यांचे जेवढे पण व्हिडिओ आहे यांना सगळ्यांना लाईक करून शेअर करा. दाखव शेवटपर्यंत दाखव. मित्रांनो, पहा आता ही घाटातून आमचे श्रीराम भाऊ कसे कसे गाड्या येऊ राहिले वाकडे तिकडे, तरी आमचे श्रीराम भाऊ कशी गाडी काढू राहिले. मित्रांनो, तुम्ही यांची मेहनत पाहू शकताय. पहा मित्रांनो, डायरेक्ट काम करा नाही मित्रांनो, डायरेक्ट समोर मित्रांनो डोंगर कसे बघा इथे डोंगर. मित्रांनो, डोंगर बिंगर पहा कसे आहे. मित्रांनो, आमच्या श्रीराम भाऊने घाट संपवलं. यांच्यासाठी, यांच्या मेहनतसाठी तुम्ही एक लाईक तरी करा. कडक मध्ये आम्ही आमचा एक घाट कम्प्लीट मारला. आता आपला दुसरा घाट होता, आता एक शेवट आहे. एक डायरेक्ट आपल्याला कुठं अलीकडे आले का वावरत जांभळीच्या अलीकडे लागणार आपले घाट. तिथं तुम्हाला दाखवतो त्या साईडला आहे का मोठं धरण पण आहे आणि एकदम क्वालिटी अशी नाही का, म्हणजे त्या साईडला तुम्ही एकच नंबर वातावरण त्या साईडचं. माझी दुसरी ट्रिप आहे त्या साईडची, त्यामुळे मला काही एवढं वाटून नाही राहिलं कारण की रोडला. पण भावाला तुम्हाला पुढचा परिसर दाखव. मागच्या वेळेस काय आलं, मी ब्लॉग नाही काढू शकलो कारण की लोड जरा जादा होत त्यावेळेस. आता जरा मापात लोड आहे आपलं, 1 टन लोड मस्त पैकी घेऊन चाललोय मी. आता बघूया पुढचं वातावरण दाखवतो तुम्हाला. डोमडोम काय डोमडोम काय ओय भाई रोकडे वस्ती दगडे वस्ती. सारखं हे भेटत गेले. इथं केदारेश्वराचं मंदिर आहे. हे केदारेश्वर मंदिर आहे इथं म्हैसगाव मध्ये. आपण आता फुलापासून वर चाललोय. माझं लोकचा टायमिंगला काढा मित्रांनो. जांभळीच्या नदीवर पोहोचलोत आणि आपली गाडी बघा. वातावरण पाहा हो ना कसं आहे. नदी लय मोठी नदी आहे, म्हणजे डॅम आहे. डॅमची साईड आहे इकडली. फुल खतरनाक वातावरण, लय मोठी नदी आहे. डायरेक्ट लांब पर्यंत या साईड. ही आपली क्युटी. बाज हे बघ खाली किती मोठं आहे. ए चुप रे. वातावरण कसं जबरे हे भाऊंनो, रून चमकू राहिले नाही का. चला भाऊंनो निघूया आता. वावरत जांभळे का. आता डायरेक्ट वावरत जांभळे वाईट डायरेक्ट. परत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय आता हेच ब्लॉग लय मोठा होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. कायला धन्यवाद. पहले पहले ओ गई हमसे दीदार की गलती.
आपल्याला एक चांगली वस्ती लागलेली आहे इथं, म्हणजे वावर जांभळीची अलीकडे काहीतरी वस्ती आहे, हिचं माहिती नाही. मस्त इथं वाकुटे बिकुटे अशी वस्ती काहीतरी नावाची वस्ती आहेत बरं का तिथं. अरे लेफ्ट त्याच्यात आता हे माझ्या अंदाज पहिली वस्ती लागलेली आपल्याला. गाईज आपली गाडी खाली झाली तन्वीर भाई आमच्या संग. आणि बघा भाऊन इकडला वावर जांभळीचा मोसम कसा झाला, एकदम क्वालिटी मोसम झाला. लावरीला बघा भाई लोक, वातावरण वावरत जांभळी. ही आपली गाडी आता चालवणार वेदर ए गपची बस. हो इथं मी समोर भाई एकच नंबर मला वाटलं. खाली पैप सगळे उतरून टाकलेत आपण. पैपाने फुल भरले होते, 1 टन होत डायरेक्ट. क्रॉस घेवा आम्ही आलो इथं भाई. खतरनाक वातावरण झालंय भाई, पावसाचं वातावरण एकच नंबर मध्ये नाही का. ही आपली गाडी आहे आणि नमुना बसलाय आतमध्ये. आणि आपण डायरेक्ट वावर जांभळीच्या सेंटर मध्ये नाही का, आता एकदम सेंटरला आहे वावर जांभळीचा. हा हे बाई यो नमुना आपला इथं, यो नमुना आहे. आणि हे काहीतरी असं वातावरण झालेलं आहे भाई लोक, खतरनाक वातावरण झालंय. नाथखुळा पिस्टन गोळा हे बघा, फुल असे कडक मध्ये ढग भरलेले आहेत. आणि भाई काहीतरी एकदम कडक आलेला आहे भाई. नुसती हवा चाललेली आहे इकडे, नुसती हवा आरामात. हे बघा नुसती हवा चालली भाई, नुसतं गारवा सुटला इथं. असा खतरनाक पाऊस चालू आहे भाऊन पलीकडे, लय डेंजर पाऊस चालू. हे भाऊन या साईडला फुल पाऊस चालू आहे इकडं. अशी पाहिना गार 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 हवा येऊ राहिली लेडवणी. अरे बाप हे दगड पा, अरे बाप होय चाले हवं तर बाई गाडीच काय लागली भाऊ इकडं. पण कधी पण त्यामुळे वावरात जांभळी न्यायचं होय. अरे वाजवीच होता वाघ चाललं, इतकी व्हायला गावा चालली आणि इतका खतरनाक स्पीडने पाऊस येऊ राहिला ना आपल्याकडे. अरे वास विशेष सामना होईल. हे बघा हे साईडला पाऊस, इथं अख्खा शॉर्ट सगळा पाऊस चालू आहे इकडे. आणि होय अरे ते पाऊस तर पाहिजे पाहिजे चालू आहे ना. हो अरे पाऊस तर पाय माहिती हो मला डेंजर. अरे बाप हे सगळा पाऊस आहे अख्खा, इतका स्पीडने आपल्याकडे येऊ राहिला ह्यो. फुल पाऊस, लय घाण पाऊस होणार आहे, लय घाण, लय म्हणजे डायरेक्ट आमची फाटणार आहे नाही का पूर्ण. हे सगळा पाऊस चालू इकडे. यो क्रॉस पाई साप, यो क्रॉस ही लाईन भाई. आम्ही तर डायरेक्टली आहे का एकच नंबर अशा सीन मध्ये आलेलो आहे भावांनो. एकच नंबर सीन दिसून राहिला भाई इकडला. हे बघा वातावरण काही जबरदस्त इकडलं. आपली डॉल इकडं थांबलेली गाडी, आपली अशी गाडी आहे कडक मध्ये इथं. पाहिलं या रोडाला कुणीच नाही. पाहू शकतो नाही इथं वातावरण बहुत खतरनाक चालू आहे. वातावरण हाय लोक एकच नंबर वाटलं मला आजच्या ब्लॉग मध्ये भावनं. तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट नक्की करा कसं वाटतं ब्लॉग. आणि आपलं सद्यस्थिती वावर जांभळीमध्ये आपण पूर्ण किती 100 पाईप घेऊन आलतो सगळे. आज सगळे आपण खाली केलेत आणि आता आपण निघणार आहे घरी. भाई पण वातावरण जबरी म्हणलं, आवडलं इकडलं वातावरण. आपल्याला विचारायला व्हिडिओ चालू आहे, काय चालू आहे वावरत जांभळी. ह्या इथं पण 4-5 ठिकाणी मंदिर बिंदिर आहे. अरे बाप काय हवं आहे बघा. काय बोलतोय ना मुले, काय आलं जिना खाली का आज का रे, लाज राहिला का रे सुगे. आवडलं ते लाज राहिला व्हिडिओ मध्ये. तो कधी व्हिडिओ नाही काढले त्याच्यामुळे विषय आपल्या संग आलं ना भाई. डायरेक्ट विशेष पेपर डायरेक्ट फाटल्या डायरेक्ट फुल मजा वाटते आज डायरेक्ट पुढे फिरायला यायची सुद्धा गरज नाही, असं वातावरण आहे. चला भावना आता मी निघतो, कारण की आता पाऊस फुल आता इकडे स्पीड ने राहिलाय. आपल्याला निघायची किलोमीटर जायची. भावनलो आता निघू घरी. हे गाडीत बसलोय आम्ही 2 जण. हे कसं वाटतंय तुला वातावरण? पण आपल्याला लय भयानक लागलाय आता इथून पुढं पाऊस.
कारण की वातावरण लय भाईने पाऊस आहे. तुम्हाला काय म्हणलं पहिलं खतरनाक पाऊस लागणार आहे. असा खत्री पाऊस लागलाय बघा. हे सगळं वल्ल वल्ल आलंय बा पुढं सगळा पाऊस पाऊस झालेला आहे. अख्खा टू झेड पाऊस पाऊस लागलाय. पुरा पाऊस. हो ताराबादच्या पुढे आता. न भावना पण पाऊस चालू आहे. त्याने कसं वाटते? माझ्या वाटते शेंदाळा गाड्या गडीन तो भाई पाऊस वरून पाऊस चाललेला नाही. गाडी भाई व्ह्यू आहे. नाथ खोळा भाई. डायरेक्ट क्वालिटी एक सर्व्हिसेस क्वालिटी वाटते नाही का. आणि हे बघा भाऊंना पण पाऊस चालू आहे का डोंगराळ भाग नाही का पुरा. भाई मी गाडी नाचित नाचित पळवली वेळेस हा भाई. खतरनाक पळवली आज. लय खतरनाक पाऊस चालू आहे भाऊ. लय भाई फुल पाऊस चालू आहे. साईडचे वेदर बघा.